नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे व्हायसिमचं हॉल तिकीट कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून। तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे, तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। सर्वात पहिले जे की तुम्हाला इथं तुमचं क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचं आहे। क्रोम ब्राउझर आपण इथं ओपन केलेला आहे। तर सर्वात पहिले तुम्हाला इथं क्रोम ब्राउझरमध्ये व्हायसिमयू टाइप करायचं आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना व्हायसिमचा रिझल्ट चेक करायचा आहे, व्हायसिम बद्दल सर्व अपडेट्स, त्यानंतर याचे जे काही नोट्स आहे, रिझल्ट आहे, ऑनलाइन एक्झाम बद्दल संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती तुम्हाला आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनल व्हिडिओ बघायला मिळतील। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। व्हायसिम टाकल्यानंतर सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे व्हायसिमचं एक पेज येईल, व्हायसिमयू या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर थोडं इथं आपण झूम इन करून घेऊया। झूम इन केल्यानंतर इथून तुम्ही व्हायसिमचे जे काही नोट्स आहे ते सुद्धा इथून त्याचे जे काही बुक आहे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करू शकता। ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट इथं दाखवत नसेल, रिझल्ट कशा प्रकारे चेक करायचं यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ, त्यानंतर ज्यांचे फॉर्म राहिलेले असेल भरायचे त्यांचे फॉर्म कशा प्रकारे भरायचे यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। तर इथं आल्यानंतर इथं थोडं झूम इन केल्यानंतर इथं हॉल तिकीटचं एक ऑप्शन दिसेल, जे की ऑफिशियल पेजवरती आल्यानंतर तुम्हाला दिसेल। या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल। त्यानंतर इथं जे काही एक्झाम इव्हेंट, आता जे काही एक्झाम इव्हेंट इथं आपल्याला दाखवण्यात येईल, तर इथं तुम्हाला जे काही एक्झाम इव्हेंट डिसेंबर 2022 पासून तर आता जे काही आता सुरू आहे फेब्रुवारी आणि मार्च 2025, तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला ज्यांचं हॉल तिकीट, कोणाची बॅक राहिलेली असेल तर ज्यांचे हॉल तिकीट कशा प्रकारे काढायचे, ज्यांचे बॅक राहिलेले आहेत तर त्यांनी त्यांचं एक्झाम इव्हेंट सिलेक्ट करून ज्यांचा राहिलेला आहे। तर आता पीआरएन नंबर, आता भरपूर जणांचे ऑप्शन येते की पीआरएन नंबर चुकीचा टाकते, त्यामुळे त्यांचे जे काही हॉल तिकीट आहे ते तर डाउनलोड होत नाही। तर तुम्ही ज्या चुकीचा पीआरएन नंबर जे काही टाकायचं नाही आहे। त्यानंतर भरपूर दुसरे कमेंट्स येतात की ओआर म्हणजे खाली जे काही युजर नेम मध्ये काय टाकायचं आहे। युजर नेम मध्ये तुम्हाला काही टाकायची आवश्यकता नाही, फक्त तुम्हाला तुमचा पीआरएन नंबर व्यवस्थित टाकायचा आहे, ते चुकला नाही पाहिजे। पीआरएन नंबर जर चुकला तर तुमचं जे काही हॉल तिकीट आहे तिथं डाउनलोड होणार नाही। तर तुम्ही ज्या तुमचा जो काही पीआरएन नंबर आहे ते चुकीचा न टाकता व्यवस्थित टाकायचा आहे। पीआरएन नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं खाली कॅप्चा येईल, तिथं कॅप्चा टाकायचा आहे। कॅप्चा जर घेत नसेल तर तुम्हाला इथं कॅप्चा रिप्लेस करायचा सुद्धा ऑप्शन आहे। तर एक्झाम इव्हेंट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा पीआरएन नंबर चुकीचा न टाकता व्यवस्थित टाकायचा आहे। युजर नेम मध्ये तुम्हाला काही टाकायची आवश्यकता नाही। कॅप्चा टाकल्यानंतर सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर एवढी प्रोसेस केल्याच्या नंतर तुमचं जे काही हॉल तिकीट आहे, तर बरेच जणांचे हॉल तिकीट इज नॉट जनरेट असं जर प्रॉब्लेम दाखवत असेल तर तुमचं हॉल तिकीट जर तुमचा युएन नंबर जर बरोबर टाकलेला असेल तुम्ही पीआरएन नंबर तुमचा, त्यानंतर जरी तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होत नसेल तर घाबरण्याचं काही कारण नाही। तुमचं हॉल तिकीट जर जनरेट व्हायचं राहिलेलं आहे, त्यामुळे तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होत नसेल तर थोडा 2-3 दिवसाने चेक करा किंवा अर्ध्या 1 तासानंतर चेक करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे काही व्हायसिमचं हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करू शकता। तर याबद्दल जर अधिक माहिती पाहिजे असेल व तुमच्या मनात जर काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सर्व व्हिडिओज बघायला मिळतील, तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। थँक्यू।